शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक देवेंद्र शेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त मनसर गावचे माजी उपसरपंच सुनील भाऊ बानखिले यांच्या संकल्पनेतून मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून हे शिबिर मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी संपन्न झाले असून शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे। या शिबिरात सहभागी झालेल्या आरोग्य TGH ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या माध्यमातून विविध तपासण्या करण्यात आल्या असून कॅन्सरचे निदान झालेल्या रुग्णांवर विश्वसनीय व अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत। हे कॅन्सर सेंटरमध्ये कॅन्सर रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, कॅन्सर सर्जरी, पेट CT स्कॅन, ऑन्कोपॅथॉलॉजी, हेमेटोलॉजी, मेमोग्राफी, पेडियाट्रिक ऑन्कोनॉलॉजी या सुविधा उपलब्ध आहेत। आज मी डॉक्टर सिमरन थोरात TGH ऑन्को कॅन्सर सेंटर तळेगाव दाभाडे येथून मणिपूर येथे गावामध्ये कॅन्सरची तपासणी करण्यासाठी आले आहे। इथे आपले कॅन्सर पूर्ण टीम असून कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन सुद्धा आली आहे। त्या व्हॅनमध्ये आपण 3 तपासण्या करणार आहे, जसं तोंडाची तपासणी, गर्भाशय मुखाची तपासणी आणि स्तनाची तपासणी। या तिन्ही तपासणी जे आपण इथे करणार आहेत त्या मोफत असून पुढील ज्यांना पुढे जे आजार वगैरे डायग्नोसिस होतील, जे काही डायग्नोसिस असेल ते इथे आपण करून पुढील उपचार मोफत आपल्या हॉस्पिटलला करणार आहे। पेशंटला या स्क्रीनिंग व्हॅनचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा असं सगळ्यांनी प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त सहभाग द्या। TGH ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटल तळेगाव यांच्या वतीने आपले मनसर शहराचे भूषण आणि शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शेठ शहा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मनसर गावातील वाडी वस्तीवरील सर्व नागरिकांचे कॅन्सर तपासणी शिबिर आज या ठिकाणी मणिपूर मनसर शेवाळवाडी या परिसरात संपन्न होत आहे। खरं पाहायला गेलं तर हा अतिशय स्तुत आणि चांगला उपक्रम या ठिकाणी सुनील भाऊ बानखिले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी राबविला आणि शेतामध्ये काम करणारे सामान्य नागरिकांना घराघरापर्यंत जाऊन अगदी छोट्या छोट्या वस्त्यांपर्यंत जाऊन मग डोबीमाळा असेल, मोरडेवाडी असेल किंवा मनसरच्या सगळ्याच वाड्या वस्त्या, या सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन या तपासणीचं शिबिर आयोजित केलं आणि या तपासणीच्या शिबिरानंतर जे कोणी संशयित रुग्ण असतील त्यांचे संगमनेर असेल, आळेफाटा असेल या ठिकाणी उपचार करण्याचं सुद्धा नियोजन सुनील भाऊ बानखिले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे। मी खऱ्या अर्थाने सुनील भाऊ बानखिलेंना या निमित्ताने धन्यवाद देतो की अतिशय चांगला उपक्रम तुम्ही या निमित्ताने या ठिकाणी राबविला आणि अगदी प्रत्येक घरापर्यंत जाऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत। त्याच्यातून निश्चितपणे या मनसर शहराला चांगल्या पद्धतीचं आरोग्य मिळणार आहे आणि ज्यांना कोणाला या आजाराच्या संदर्भाने सुरुवातीची काही लक्षणं आढळतील त्यांना योग्य ते उपचार करून त्यातून पूर्णपणे बरं करण्याचं काम सुद्धा या निमित्ताने होणार आहे। खरं तर नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये ही जी आपण दुर्गा मातेची पूजा करतो, स्त्री शक्तीची पूजा करतो, त्या स्त्री शक्तीला आरोग्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं संरक्षण मिळावा आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखकर व्हावं या दृष्टीने हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे। मी याबद्दल सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा उपक्रम मनसर शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो। आदरणीय देवेंद्र शेठ शहा यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आरोग्य शिबिराचं आयोजन आमदार वळसे पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या परिसरात केलं जात होतं, परंतु आता त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत असताना निश्चितपणे अतिशय चांगला उपक्रम या निमित्ताने आज आपल्या गावामध्ये राबवला जातोय आणि याचा फायदा मनसरमधील सगळ्यांना निश्चितपणे होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वच नागरिकांनी या उपक्रमामध्ये ज्या ठिकाणी ज्या वस्तीवर हा उपक्रम ज्या दिवशी राबवला जाईल त्या दिवशी मोठ्या संख्येने सहभागी होऊन खऱ्या अर्थाने आपलं गाव
हे आरोग्यदायी गाव आणि सशक्त गाव म्हणून या ठिकाणी पुढं आलं पाहिजे, यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा अशी भावना व्यक्त करतो. सुनील शेठ बानखिले आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज या ठिकाणी शरद सहकारी बँकेचे संचालक अजय शेठ घुले, आमचे सहकारी मित्र सुरेशराव घुले, त्याचप्रमाणे आमच्या गावचे माजी उपसरपंच अशोकराव थोरात, पिनू शेठ थोरात, नितीन शेठ थोरात, आरतीताई थोरात, समीर थोरात, सगळी मंडळी या ठिकाणी आज या उपक्रमासाठी उपस्थित आहेत. मी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि हा उपक्रम असाच प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा व्यक्त करून सुनील भाऊंना धन्यवाद देऊन थांबतो. धन्यवाद. TGH अँकोलाईफ कॅन्सर हॉस्पिटल तळेगाव यांच्या वतीने आपले मंचर शहराचे भूषण आणि शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शेठ शाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचर गावातील वाडी वस्तीवरील सर्व नागरिकांचे कॅन्सर तपासणी शिबिर आज या ठिकाणी मणिपूर मंचर शेवळवाडी या परिसरात संपन्न होत आहे. खरं पाहायला गेलं तर हा अतिशय स्तुत आणि चांगला उपक्रम या ठिकाणी सुनील भाऊ बानखिले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी राबविला आणि शेतामध्ये काम करणारे सामान्य नागरिकांना घराघरापर्यंत जाऊन, अगदी छोट्या छोट्या वस्त्यांपर्यंत जाऊन, मग डोबीमाळा असेल, मोरडेवाडी असेल किंवा मंचरच्या सगळ्याच वाड्या वस्त्या, या सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन या तपासणीचं शिबिर आयोजित केलं आणि या तपासणीच्या शिबिरानंतर जे कोणी संशयित रुग्ण असतील त्यांचे संगमनेर असेल, आळेफाटा असेल या ठिकाणी उपचार करण्याचं सुद्धा नियोजन सुनील भाऊ बानखिले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे. मी खऱ्या अर्थाने सुनील भाऊ बानखिलेंना या निमित्ताने धन्यवाद देतो की अतिशय चांगला उपक्रम तुम्ही या निमित्ताने या ठिकाणी राबविला आणि अगदी प्रत्येक घरापर्यंत जाऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत. त्याच्यातून निश्चितपणे या मंचर शहराला चांगल्या पद्धतीचं आरोग्य मिळणार आहे आणि ज्यांना कोणाला या आजाराच्या संदर्भाने सुरुवातीची काही लक्षणं आढळतील त्यांना योग्य ते उपचार करून त्यातून पूर्णपणे बरं करण्याचं काम सुद्धा या निमित्ताने होणार आहे. खरं तर नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये ही जी आपण दुर्गा मातेची पूजा करतो, स्त्री शक्तीची पूजा करतो, त्या स्त्री शक्तीला आरोग्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं संरक्षण मिळावा आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखकर व्हावं या दृष्टीने हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे. मी याबद्दल सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा उपक्रम मंचर शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आदरणीय देवेंद्र शेठ शाह यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आरोग्य शिबिराचं आयोजन नामदार वळसे पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या परिसरात केलं जात होतं. परंतु आता त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत असताना निश्चितपणे अतिशय चांगला उपक्रम या निमित्ताने आज आपल्या गावामध्ये राबवला जातोय आणि याचा फायदा मंचरमधील सगळ्यांना निश्चितपणे होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वच नागरिकांनी या उपक्रमामध्ये ज्या ठिकाणी ज्या वस्तीवर हा उपक्रम ज्या दिवशी राबवला जाईल त्या दिवशी मोठ्या संख्येने सहभागी होऊन खऱ्या अर्थाने आपलं गाव हे आरोग्यदायी गाव आणि सशक्त गाव म्हणून या ठिकाणी पुढं आलं पाहिजे, यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा अशी भावना व्यक्त करतो. सुनील शेठ बानखिले आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज मी डॉक्टर सिमरन थोरात, TGH ऑन्को कॅन्सर सेंटर तळेगाव दाभाडे येथून मणिपुरी येथे गावामध्ये कॅन्सरची तपासणी करण्यासाठी आले आहे. इथे आपली कॅन्सर पूर्ण टीम असून कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनसुद्धा आली आहे. त्या व्हॅनमध्ये आपण 3 तपासण्या करणार आहे, जसं तोंडाची तपासणी, गर्भाशयामुखाची तपासणी आणि स्तनाची तपासणी. या तिन्ही तपासणी ज्या आपण इथे करणार आहेत त्या मोफत असून पुढील ज्यांना पुढे जे आजार वगैरे डायग्नोसिस होतील, जे काही डायग्नोसिस असेल ते इथं आपण करून पुढील उपचार मोफत आपल्या हॉस्पिटलला करणार आहे. पेशंटला या स्क्रीनिंग व्हॅनचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा असं सगळ्यांनी प्रयत्न करा. सहकारी बँकेचे चेअरमन सन्माननीय देवेंद्र शेठ शाह यांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी उद्योजक सन्माननीय सुनील भाऊ बानखिले यांनी अनेक ठिकाणी जसं की मोरडेवाडी असेल, डोबीमाळा असेल,
मंचर असेल, लोंढेमळा असेल, अशा अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे राबवलेली आहेत. मग त्यामध्ये कॅन्सर सारख्या मोठ्या आजारावरती त्यांनी उपचार देणं, नेत्र तपासणी, BP, डायबिटीज अशा अनेक सारख्या आजारांचं निदर्शन लोकांना कळावं आणि आपल्या आरोग्याची काळजी त्यातून लोकांनी घ्यावी या निमित्तानं त्यांनी ठिकठिकाणी हे आरोग्य शिबिर घेतलेले आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या खानवस्ती, मंचर, मणिपूर, शेवळवाडी या विभागामध्ये त्यांनी सन्मान्य देवेंद्र शेठ शहा यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून हे आपल्या परिसरामधील गरजू आणि गोरगरीब जनतेला कामानिमित्त वेळ मिळत नसल्यामुळं शहरासारख्या ठिकाणी जाऊन आपल्या आरोग्याची तपासणी करणं शक्य नाही, म्हणून त्यांनी हे नियोजन केलं की प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन गरजूंना या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. म्हणून आज मी विशेषतः सुनील भाऊ वानखेले यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. निमित्त काही असे ना, परंतु इकडे तिकडे परिसरामध्ये लोकांना फिरवण्यापेक्षा आपण आरोग्य जर आपलं टिकलं तरच आपण फिरू शकतो या माध्यमामधून त्यांनी प्रथमतः लोकांच्या आरोग्याला महत्त्व दिलं. आणि आज या ठिकाणी आपल्या मणिपूर वस्तीमध्ये, खानवस्तीमध्ये त्यांनी या आरोग्याचं आज नियोजन केलं आणि त्यासाठी उत्तम अशी पुणे येथून डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या समस्त ग्रामस्थ, शेवळवाडी सर्व वस्तीतील ग्रामस्थांना विनंती करतो, या सुरू असलेल्या आरोग्य शिबिराचा आपण उत्तम असा लाभ घ्या आणि यामध्ये जर कोणाला काही आजाराचं निधन झालं तर पुढील सेवा देखील देण्याचं काम सुनील भाऊ वानखेले यांनी आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे. जसं की मंचरमध्ये 1-2 रुग्ण या कॅन्सरच्या निमित्तानं आढळले तर त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर उपचार देखील केलेले आहेत. जसे मंचरमध्ये त्यांनी नेत्र रुग्णालयामध्ये अनेक गरजूंना मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळ्याला लागणारे चष्मे हे उपकरण देखील त्यांनी त्या माध्यमामधून दिलेले आहेत. तसं या ठिकाणी जर काही कोणाला आढळलं तर त्याची पुढील सेवा, त्याचा त्यांना देणारे उपचार हे सुनील भाऊ निश्चितपणे त्या पेशंटना देतील असा मला विश्वास आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, आपण या सेवेचा लाभ घ्या. आणि आज या ठिकाणी सुनील भाऊ यांनी आपल्या वस्तीमध्ये हा जो आरोग्य शिबिराचा उपक्रम आहे तो राबवला, त्याबद्दल त्यांची सर्व टीम, सुनील भाऊ वानखेले आणि विशेषतः ज्यांचा आज वाढदिवस आहे ते उद्योजक सन्मान्य शरद सहकारी बँकेचे चेअरमन आणि गोवर्धन दूध समूहाचे सर्व सन्मान्य देवेंद्र शेठ शहा यांना उपस्थित सर्वांच्या वतीनं, सुनील भाऊ वानखेले यांच्याही वतीनं आणि या ठिकाणी शरद सहकारी बँकेचे विद्यमान संचालक अजयदादा भोले, आपल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा चेअरमन तथा अध्यक्ष सन्मान्य निलेश स्वामी थोरात आणि या मंचर पंचकृषी मधील युवा उद्योजक आशीर्वाद समूहाचे सर्व सन्मान्य नितीन भाऊ थोरात आणि शेवळवाडीचे उपसरपंच सन्मान्य आमचे सहकारी मित्र अशोक भाऊ थोरात आणि मंचरचे युवा उद्योजक सन्माननीय सुरेश भाऊ भोले अशा अनेक सहकार्याने या ठिकाणी येऊन या ठिकाणी लोकांना उपकृत केलं. त्या उपस्थित सर्वांचं मी पुन्हा एकदा सुनील भाऊ युवा मंच. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.